ऐतिहासिक दिवस आहे। दोन ठाकरे बंधूंची सभा या शिवतीर्थावर होते। तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आहे 2014 चा गौतम अडानी यांचे प्रोजेक्ट किती होते की राज मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचा सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा। हॅलो मंडळी, नमस्कार। तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती। तर आज मी आलोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमध्ये, जे की आता आपल्यासाठी लढणार आहे। ते मराठी लोकांसाठी, महाराष्ट्राची शान आणि शान, तेच तर त्यांच्या सभेत आलोय आज मी। तर खूप गर्दी आहे इथं, बघू शकता तुम्ही, पूर्ण भरलेलं आहे फुल। माझे मित्र वगैरे आलेले आहे माझ्यासोबत, ते पुढे जागा धरून ठेवलेत माझ्यासाठी। तर मी पण आता जाणार आहे पुढे, तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलोय इथं मागे। फर्स्ट ब्लॉग आहे माझा आणि मला इथं बोलण्यात थोडा अवघड वाटत होता, म्हणून मी एकट्यात येऊन ब्लॉग बनवत आहे तुमच्यासाठी। बघू शकता तुम्ही किती पब्लिक आलेली आहे इथं, पूर्ण युट्यूबर वगैरे पण आहेत तिथं आणि युट्यूब चॅनल न्यूज वाले पण आलेले आहेत इथं। तर मी पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे आज। तर बघू आता काय काय बघायला भेटेल मला इथं। तर बघू शकता तुम्ही, लवकर इथं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही पण येणार आहेत। तर आता बघू कोण कोण आणि काय काय बघायला भेटेल आपल्याला, बघू आता। बघू शकता स्टेज आता सध्याच खाली आहे, पण बघू शकता तुम्ही आता लवकरच भरेल आहे पूर्ण ऑडियन्स, बघू शकता। तर आलो होतो मी इथं आणि बसायला जागा पण पुढे भेटली आम्हाला, बघू शकता तुम्ही। एकदम स्टेजच्या जवळ आलोय आम्ही। आता लाईट नसल्यामुळे मला खाली वाकून बोलावं लागत आहे। पक्ष आपला ठाकरे। संपूर्ण देशाचं लक्ष ज्या सभेकडे लागलेलं आहे, आज या शिवतीर्थावर आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अतिशय आनंद होतो आहे। कारण आपण इथे आल्यानंतर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, खरं तर आजचा दिवस हा खूप ऐतिहासिक दिवस आहे। दोन ठाकरे बंधूंची सभा या शिवतीर्थावर होते आणि माझ्यासारख्या एका सामान्य महाराष्ट्र सैनिकाला इथे भाषण करण्याची संधी मिळते। माझ्यासाठी खरं तर हा खूप भाग्याचा दिवस आहे। असंख्य पोचते मराठी पाहुणे, जरी असंख्य पोचते मराठी, आपुल्याच घरी हाल सोसते मराठी, असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी। त्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला या माजलेल्या आणि मदांध तख्ताला फोडून आपल्या या 227 उमेदवारांना, मशाल असेल तर मशाल, इंजिन असेल तर इंजिन, तुतारी असेल तर तुतारी, आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी एक विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्यासपीठावरती उपस्थित शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंतराव पाटील, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या व्यासपीठावरती मी म्हणजे बाळासाहेबांबरोबर लहान असताना अनेकदा आलो। शिवसेना पक्षाची स्थापनाच या शिवतीर्थावरती झाली, त्यावेळेला माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे देखील इथे उपस्थित होते।
माझे वडील श्रीकांत ठाकरे हे देखील उपस्थित होते. आमची मा ही देखील उपस्थित होती. हा आहे 2014चा गौतम अडानी यांचे प्रोजेक्ट किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे. 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते आणि आता पुढचं फक्त बघत राहा की आता 2024-25 ला गौतम अडानी आता कुठे आहेत. फक्त सरकारच्या आशीर्वादाने. आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा, जरा दाखवा. की राज मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो म्हणाले आणि उद्धव ठाकरे हिंदू बांधवांनो भगिनींनो मातांनो म्हणाले. अहो हेच तर आमचं म्हणणं आहे. कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरुवात कोणी केली, महापौर कोण होणार त्यांनी सुरुवात केली आणि आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार. ते म्हणतात हिंदू महापौर होणार. मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे. पक्ष आपला ठाकरे. तर मंडळींनो कार्यक्रम संपला आहे. बघू शकता सगळी पब्लिक जात आहे. हा ना भाऊ, कसा वाटला तुला इथं प्रोग्राम मध्ये येऊन? ठाकरे ब्रँडच आहे भाऊ, बघू आपला आहे यावर्षी. तर कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला? एकदम एक नंबर, छान मस्त. तर आता इथे येऊन आता घरी जात आहे, तर आता कसं वाटत तुम्हाला? आता काय, आता फक्त बस तयारी करा. 2 दिवस आहे आपल्याकडे आता. 2 दिवसात कोण जिंकणार असं काय वाटतं तुम्हाला? सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, मराठी माणसाचा, मराठी अस्मितेचा, अरे मुंबई कुणाची. तर मंडळी, आम्ही सगळ्यांचे भाषण वगैरे ऐकलेले आहेत आता. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि त्यांचे मुलं जसं की आदित्य ठाकरे, यांनी सगळ्यांचे भाषण ऐकले आम्ही आणि खूप चांगलं वाटलं. आणि तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा कमेंट मध्ये. बघू शकता त्याचा उत्साह आहे पब्लिक मध्ये. तर आता हे ब्लॉग मी इथं संपवणार आहे आणि तुम्ही इथपर्यंत बघितलं असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून जा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.